महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले। मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे 2 दिवसीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉक्टर सुहास दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा। AI सारख्या या नवमाध्यमांचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत। या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजेत। समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे। इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार प्रास्ताविकात म्हणाले, महसूल विभागाच्या कृती कार्यक्रमांतर्गत विभागाने बरेच कामे पूर्ण केली असून अपूर्ण कामे काही दिवसात पूर्ण होतील। महसूल विभाग हा महत्त्वाचा विभाग असून सर्व विभागांशी निगडीत आहे। हा विभाग ब्रिटिशकालीन विभाग असला तरी आता या विभागाच्या नियमांमध्ये बऱ्याचशा सुधारणा होत आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्र्यांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या बोधचिन्हाचे अनावरण, इस्पित कार्यप्रणालीचे तसेच भूप्रमाण केंद्र, ई-मोजणी वर्जन 2 यंत्रणेचे अनावरण करण्यात आले। यावेळी जमाबंदी आयुक्त डॉक्टर दिवसे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल कार्यपद्धतीची माहिती विशद केली। फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार गतिशील आणि पारदर्शी सरकार म्हणून चालवण्याचा संकल्प आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे। महसूल खातं हे सरकारचा महत्त्वाचा फेस आहे आणि या कार्यशाळेतनं 21व्या शतकातलं महसूल खातं, ज्यामध्ये जुने कायदे, जे क्लिष्ट कायदे आहेत, कुठले कुठले बदलले पाहिजे, आमच्या मुद्रांक विभागाने काय चांगलं काम केलं पाहिजे, जमाबंदी आयुक्ताकडे काय चांगलं काम झालं पाहिजे, तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे, अशा अनेक विषयावर जवळपास 20-22 विषयावर आजची कार्यशाळा आहे। माननीय मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे। मला वाटतं की ज्या पद्धतीचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे, या कार्यशाळेतनं गतिशील सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत 14 कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात, शासनाच्या सेवा, केंद्र सरकार राज्य सरकारच्या सेवा पुरवतात, त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबसल्या मिळेल, याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले, काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे। मोठ्या प्रमाणावर मला वाटतं या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे, जनतेला होणार आहे। महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढे जाईल असं मला वाटतं।